मग काका, तुमच्यावर असे आरोप होतात की तुम्ही डीपी दादांचं कौतुक करत नाही. आज डीपी दादा बिग बॉसच्या शो मध्ये टॉप 6 मध्ये पोहोचलेले आहेत. अख्खं महाराष्ट्र त्यांना बघत आहे. लवकरच ते ट्रॉफी देखील कोल्हापुरात आणतील. तुम्ही प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? धनंजयचं म्हणणं बरोबर आहे, पण कौतुक करत नाही असं नसते. पण मी कौतुक करताना तर ते दाखवू शकत नव्हतो, कारण मला तर प्रेम मुलाबद्दल काय प्रत्येक वडिलांचं प्रेम असतेच ना, नाही असं नाही. पण त्याला ते थोडंसं जाणवत होतं की बाबा अजून पप्पा आपल्याला अजून एवढं मोठं शोरूम आहे आपलं, अजून जबाबदारी टाकत नाहीत माझ्यावर. त्यामुळे त्याला तसं वाटत होतं की पप्पांचं आपलं प्रेम नाही. आणि त्यात 2 मुले आपल्याला, मग वडिलांचं थोडंसं मुलींच्याकडे कल हा असतो. हे जगातलं उदाहरण नाही. तर मुले ज्यावेळी परगावी जातात, म्हणजे त्यांच्या लग्न होऊन जातात ना, त्यावेळी ते आपल्याला नसतात ना, त्या कवात्र येत असतात, जात असतात. मुलगा काही रोज घरातच असतो आणि जे काय असते ते त्याचं असतं. पण ते लक्षात येत नव्हतं. तुम्ही मुलीच्या